नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मिळत असलेली माहिती आपल्या सर्वांना खूप उपयोगास पडते आणि अशाच कार्यक्रमांना घेऊन नेहमीच जीवन मूल्य कार्यक्रम आपल्या जवळ आलेला आहे. आणि आत्ताही जो भाग चालू आहे, जे सत्र चालू आहे, त्याचा जो विषय आहे तो आहे स्मार्ट, की कसं आपल्याला तणावापासून मुक्त व्हायचे आणि एक्झॅक्ट राईट थिंकिंग कशी करायची. आणि हेच सत्र चालत असताना मागच्या वेळेस जेव्हा आपण भाग थांबवलेला होता त्यावेळेला डॉक्टर सचिन आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये होते. आजही डॉक्टर सचिन आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, त्यावेळेला जेव्हा आपण मागचा भाग थांबवला त्यावेळेला तुम्ही आम्हाला रिलॅक्सेशनचा अनुभव करवला, रिलॅक्सेशनची माहिती आम्हाला तुम्ही दिली की कसं आपण शरीराला शिथिल करू शकतो. शिथिलीकरणाची टेक्निक तुम्ही एक्झॅक्टली आम्हाला सांगितली. परंतु नेहमीच तुमच्या तोंडून आम्ही राजयोगाचा उल्लेख ऐकत असतो. राजयोग तुम्ही नेहमीच सांगता आणि जेव्हा शिथिलीकरणाबद्दल तुम्ही सांगत होता तेव्हाही तुम्ही म्हटला की शिथिलीकरणापेक्षा, रिलॅक्सेशनपेक्षाही राजयोग हे थोडं अजून श्रेष्ठ आहे म्हणून. तर स्मार्ट जेव्हा प्रोग्राम तुम्ही कंडक्ट करत असता, तुम्ही घेत असता, त्यावेळेला काही वेगळं असं राजयोगामध्ये तुम्ही शिकवत असता का राजयोगाच्या तेच टेक्निक्स चालतात? काय तुम्ही सांगाल ह्याच्याबद्दल? स्मार्टचा जेव्हा आम्ही प्रोग्राम घेतो त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती देतो आणि त्यांच्याकडून वर्कशॉपमध्ये त्यांना पार्टिसिपेट करून घेतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही ही कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे रॉंग थिंकिंग आणि राईट थिंकिंग, अयोग्य आणि योग्य विचाराबद्दल सांगतो, क्रोधाबद्दल सांगतो, क्रोधाचं नियोजन कसं करावं, त्याला कंट्रोलमध्ये कसं ठेवावं याच्याबद्दल सांगतो. आणि आम्ही सांगतो की कशा प्रकारे रिलॅक्स व्हावं आणि स्ट्रेसबद्दल पण सांगतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्यांना सगळ्यात जास्त फेवरेट जे सेशन वाटतं ते आहे राजयोग ध्यान. कारण राजयोगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपोआप समावलेल्या आहेत. राजयोगामुळे क्रोधावर नियंत्रण येतं, राजयोगामुळे रिलॅक्सेशन मिळतं, राजयोगामुळे तुमची विचारसरणी श्रेष्ठ होते आणि राजयोगामुळे तुमचा तणाव पण ठीक होतं. तर राजयोग म्हणजे कम्प्लीट कॅप्सूल आहे, त्याच्यामध्ये सगळं ऑटोमॅटिकली येतं. तर हे राजयोग म्हणजे काय? तर राजयोग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, सोल कॉन्शियस होऊन गॉड कॉन्शियस होणं, म्हणा आत्मिक स्वरूपामध्ये स्थित राहून परमात्म्याशी योग जुळवणं, जो शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे आणि सर्वात महत्त्वाचा तो आपला पिता आहे. त्या पिताशी संबंध जोडणे हा राजयोग. जसं आपण स्लाइडमध्ये पाहतोय, आमच्याकडे एक सायंटिस्ट आलेले, फार मोठे सायंटिस्ट भारतातले डॉक्टर सेल्वा मूर्ती. त्यांना जेव्हा हा राजयोग कळला तर त्यांनी एका वाक्यामध्ये याचं उत्तर दिलं, इट इज द कम्युनियन ऑफ इनर लाईट विथ द सुप्रीम लाईट. आणि स्वतःला चार्ज करणं, जसं आपण मोबाईल चार्ज करतो तसा राजयोग म्हणजे स्वतःची बॅटरी चार्ज करणं. तर तसं तुम्ही म्हटला की जसं एक कम्युनियन आहे, इनर लाईट विथ द सुप्रीम लाईट. पण ही जी इनर लाईट आहे, प्रत्येक वेळेस तुमच्या तोंडून आम्ही आत्मा आत्मा शब्द ऐकत आलेलो आहे. आत्मा म्हणजे नुसतीच लाईट का त्याचे काही विशिष्ट गुण वगैरे आहेत? आत्म्याबद्दल थोडीशी आम्हाला सविस्तर माहिती द्या. शरीराबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण नेहमी म्हणतो की माझं शरीर आहे. तर हे माझं बोलणारा कोण आहे? तर ह्याच्यामध्ये राहणारी जी शक्ती आहे ती अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आहे. आणि ती शक्ती आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करते. म्हणजे ह्याच्या मागच्या बाजूला जिथे मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एरिया असतो तिथे ही आत्मा निवास करते आणि पूर्ण शरीराला नियंत्रित करते. ही आत्मा डोळ्यांनी दिसत नाही, त्याचा आपण अनुभव करू शकतो. काही लोकांना साक्षात्कार म्हणतो त्याद्वारे हिचा अनुभव होऊ शकतो. पण ही आत्मा डोळ्यांनी दिसत नाही. ही आत्मा अविनाशी आहे आणि या आत्म्याचे 7 प्रमुख गुण आहे, ज्याला आम्ही म्हणतो ज्ञान, पवित्रता, सुख, शांती, प्रेम, आनंद आणि शक्ती. हे आत्म्याचे मुख्य 7 गुण आहेत, जे आपल्याला परमात्म्याकडून आपल्याला भरून घेऊन आपण त्यांना राजयोगामध्ये चार्ज करतो. तसं तुम्ही सांगितलं की 7 गुण आहे म्हणून, आणि ही पण एक ज्योती आहे ज्याचा कधी कधी कोणाला साक्षात्कार होतो म्हणून. मग परमात्म्याबद्दल जसे सगळ्यांना कुतूहल असतं की देव कोण आहे, परमात्मा कोण आहे, ईश्वर कोण आहे, तर त्याच्याबद्दलची काय माहिती आहे का? जशी आमची समज असते की आम्ही मूर्ती पूजामध्ये विश्वास ठेवतो, तर असं प्रत्येकाची आपापली हे आहे, प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी विचारश्रेणी आहे. तर परमात्म्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्याल का? तुम्ही 2 शब्द वापरले, देव आणि परमात्मा. तर हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. एक आहे देव आत्मा आणि एक परमात्मा. देव आत्मा म्हणजे ते मनुष्य ज्यांच्यामध्ये दिव्य गुण आहेत. तर लक्ष्मी नारायण, राम, सीता हे देव आत्मे आहेत. आणि परमात्मा म्हणजे सर्व आत्म्यामध्ये जो श्रेष्ठ आहे आणि जो सर्व धर्मांचा धर्म पिता, इव्हन धर्मातल्या लोकांचा तो पिता आहे.
ज्याला गॉड फादर म्हणतात किंवा ज्याला अल्लाह मालिक म्हणतात किंवा खुदा म्हणतात किंवा ईश्वर म्हणतो किंवा भगवान म्हणतात, तर हा जो आहे राजयोगामध्ये त्याचा परिचय दिला जातो फार विस्तारितप्रमाणे. तो पण एक ज्योतिबिंदू आहे. तर जसा आत्मा बिंदू आहे तसा तो पण ज्योतिबिंदू आहे. आत्म्याचं राहण्याचं स्थान ह्या शरीरामध्ये 2 भ्रुकुटीच्या मध्ये, पण परमात्मा 5 तत्वाच्या पलीकडे राहतो. जसं आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत की आपण ह्या सृष्टीवर जन्म मरणच्या चक्रामध्ये येतो, पण परमात्मा जो आहे हा जन्म मरणाच्या चक्राच्या पलीकडे आहे आणि तो राहतो 5 तत्वाच्या पलीकडे. परमधाम किंवा ब्रह्मांड किंवा सोल वर्ल्ड किंवा निर्वाण धाम अशी वेगवेगळी नावं त्याला दिलेली आहेत आणि तिथे आत्मा निवास करतो. आणि तो शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, सर्व शक्तिवान आहे. आणि त्याच्याबरोबर जेव्हा आपला योग लागतो तर त्या सगळे क्वालिटीज आपल्याला अनुभव होतात आणि आपल्या शरीर आणि मनामध्ये सुद्धा त्याचे चेंजेस दिसून येतात. डॉक्टर साहेब, जसं तुम्ही आधी जेव्हा व्याख्या सांगितली राजयोगाची त्यावेळेला तुम्ही म्हटलात की कम्युनियन म्हणजे मिलन. तर जी समज आहे आमची की आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाते किंवा ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन जाते, असं काही होत असतं का जेव्हा राजयोग करतो त्यावेळेला? आत्मा आणि परमात्मा ह्या दोन्ही शक्ती आहेत आणि या दोन्ही अविनाशी आहेत. जेव्हा मी म्हणतो आत्मा अविनाशी आहे किंवा परमात्मा अविनाशी आहे, तर त्याचा विनाश कधी होत नाही. लीन हा शब्द फार महत्वाचा आहे आणि या शब्दाचा अर्थ लोकांनी वेगळा लावलाय. लीन म्हणजे ती आत्मा समाप्त होत नाही, तिचा पाठ संपत नाही, कारण आत्मा अविनाशी आहे, त्यामुळे ती लीन कशी होणार? एवढं जरूर आहे, ती परमात्म्याच्या प्रेमामध्ये लीन होते. याला लव लीन अवस्था म्हटलेली आहे. ती अवस्था सर्वात श्रेष्ठ आहे की जेव्हा आपण परमात्मा जो प्रेमाचा सागर आहे त्याच्या प्रेमामध्ये लीन होतो, ती अवस्था ठीक आहे. पण आत्म्याचा पाठ संपत नाही. आत्मा परमधाम मध्ये काही वेळासाठी राहते, पण त्याला पुन्हा जन्ममरणाच्या चक्करमध्ये यावं लागतं. तर जी मोक्ष जी कन्सेप्ट आहे ती राजयोगामध्ये नाही आहे. राजयोगाच्या थेअरीच्या अनुसार आत्मा कधी मोक्षामध्ये जात नाही. एवढं मात्र जरूर होईल की आत्मा परमधाम मध्ये ब्रह्मलोकामध्ये भरपूर वर्ष राहू शकते, पण एक दिवस त्याला खाली यावंच लागणार, कारण आत्म्याला ऍक्टर म्हटलेलं आहे. ऍक्टर म्हणजे ऍक्ट करणं. तर वरती परमधाम मध्ये तुम्ही फक्त ज्योतिष स्वरूप असता, तुम्ही तिथे काही करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला ऍक्ट करायला खाली यावंच लागतं. तर हा बेसिक फरक आत्मा आणि परमात्मा मध्ये आहे. अच्छा डॉक्टर साहेब, हा बेसिक फरक आहे आणि लीन होत नाही तुम्ही सांगितलं. मग जे मिलन हा शब्द म्हटला गेलेला आहे, कम्युनियन तुम्ही म्हटलेलं आहे, तर म्हणजे काय एक्झॅक्टली? कारण खूप कन्फ्युजन क्रिएट होतात लोकांच्या मनामध्ये, तर ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण द्या. मिलन याचा अर्थ, जसं आता तुम्ही इथे बसलेलात आणि इथून बसून तुम्ही बाहेर जो सूर्य चमकतो आहे त्याच्याबद्दल तुम्ही जर चिंतन करायला लागला तर सूर्याची किरण आणि तुम्ही जोडलेले आहात, तुमच्या मनाद्वारे तुम्ही सूर्याशी जोडलेले आहात. अशा प्रकारे जेव्हा आम्ही राजयोग ध्यानामध्ये बसतो तर आमच्या मनाने आम्ही यात्रा करतो. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, मन मनाभाव, मन मनाभाव मदभक्तो मध्याजिमा नमस्करू. म्हणा हे अर्जुन, तू मन मुझमे लगाव. मन लगाव म्हणजे काय? आपण विचाराने परमात्म्याशी एकरूप होतो. तर जेव्हा आम्ही ध्यानामध्ये बसतो आम्ही मनाने आणि बुद्धीने यात्रा करतो की मी कुठून आले आहे, माझं घर कोणतं आहे. इथे तर ही 5 तत्वाची दुनिया आहे, पण माझं घर कोणतं आहे, मी आत्मा कुठून आले. तर आपलं मन यात्रा करायला लागतं आणि 5 तत्वांच्या पलीकडे, सूर्य चंद्र तारागणाच्या पण पलीकडे आपोआप जायला लागतं. कारण प्रत्येक मुलाला माहिती असतं की त्याचं घर कुठे आहे. तुम्ही त्याला असं सोडलं तर तो बरोबर आपल्या घराकडे जातो. तशीच आत्म्यामध्ये पण स्मृती आहे की आपण कुठून ह्या सृष्टीवर आलेलो आहोत. तर जेव्हा आपण त्याला गाईड करतो, त्याला सांगतो तुझं घर कुठे, तर आपोआप आपलं मन आपल्या पिताकडे जातं. आणि जेव्हा त्या परमपिताकडे आपलं मन जातं तर तो निरंतर त्याच्यातून प्रकंपनं निघत असतात. जसं आपण अगोदर भरपूर वेळा ऐकलं असेल की समुद्र किनारे तुम्ही गेलात तर समुद्राची थंड हवा आपोआप मिळते. तुम्ही उन्हामध्ये गेलात तर सूर्याचा प्रकाश आपोआप तुम्हाला मिळतं. परमात्म्याची तुलना या 2 वस्तूंची केली, एक सूर्य आणि एक सागर. कारण परमात्मा सर्व गुणांचा सागर आहे आणि तो सूर्याप्रमाणे, म्हणून त्याला ज्ञान सूर्य देखील म्हणतात. तर अशाच प्रकारे जेव्हा आपण मन आणि बुद्धीने परमात्म्याच्या जवळ जातो तर त्याचं प्रकंपन स्वतःच माझ्यामध्ये यायला लागतात. ह्यालाच आम्ही कम्युनियन म्हणतो. कम्युनियन म्हणजे त्याचा आध्यात्मिक शक्ती, त्याचा प्रकाश माझ्यामध्ये प्रवेश करायला सुरुवात होते आणि जसा तो प्रकाश, जेवढा शक्तिशाली एकाग्रता तुमच्यामध्ये असेल तेवढा तो शक्तिशाली प्रकाश तुमच्यामध्ये यायला लागलात तर आत्म्यावर जे दाग लागलेले आहेत, आत्म्यावर जे पाप कर्म झालेले आहेत ते भस्म होतात आणि आत्मा बिलकुल स्वच्छ आणि पवित्र व्हायला लागते.
डॉक्टर साहेब, तुम्ही उल्लेख केला मन आणि बुद्धी, हे काही वेगळं आहे का? काय आहे मन, बुद्धी? राजयोगाच्या अनुसार मन, बुद्धी आणि संस्कार हे आत्म्यामध्येच आहे. भरपूर लोक मनाला वेगळं करतात, पण राजयोगाच्या मध्ये ह्या तिन्ही शक्ती आत्म्यामध्ये आहे. मागे आपण एक नियम पाहिला होता ज्याला आपण म्हणतो पिंड ब्रह्मांड न्याय, की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. अणुची संरचना आपण बघितलं तर मध्य केंद्रकामध्ये अणुच्या मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन असतो आणि इलेक्ट्रॉन चारी बाजूला फिरत असतो. ऍटम आणि आत्मा जास्त फरक नाहीये. ऍटम मध्ये जी रचना आहे ती आत्मामध्ये सुद्धा आहे. ऍटम मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन चारी बाजूला फिरत असतो. तसंच मन पण आपल्या हे चारी बाजूला फिरत असतं. बुद्धी आणि संस्कार त्याच्यामध्ये असतात. संस्कार न्यूट्रल असतात, बुद्धी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते आणि ती डिसिजन देते. तर आत्म्यामध्ये सुद्धा हीच रचना आहे आणि मन आणि बुद्धी ही आत्म्याचीच दोन शक्ती आहेत. जसं ह्या शरीराचे माझे दोन हात आहेत तसं आत्मा मन आणि बुद्धीद्वारे कार्य करत असते. किती सुंदर डॉक्टर साहेब. फार मोठा एक चुकीची संकल्पना होती माझ्या मनामध्ये की मन काहीतरी वेगळं आहे, बुद्धी काहीतरी वेगळं आहे, आत्मा काहीतरी वेगळी आहे. पण तुम्ही सांगितलं की मन, बुद्धी आणि संस्कार हे आत्म्याचेच शक्ती आहेत किंवा आत्म्यामध्येच आहे किंवा आत्मा त्याच्यात त्यांनीच बनलेली आहे असं. तर हे खूप मोठा एक गैरसमज किंवा समज होती, ती क्लिअर केली. तर राजयोगामध्ये राजयोगाचे जसे तुम्ही पूर्वी आम्हाला इफेक्ट सांगितलेले आहेत की काय परिणाम होतात, तरी सुद्धा आम्हाला एक जेव्हा स्मार्टचा तुम्ही प्रोग्राम घडवून आणताय तर ह्याच्यामध्ये आम्हाला जाणून घ्यायचे आहे की राजयोगामुळे काय एक्झॅक्ट लोकांमध्ये जे राजयोग करतात आणि रिलॅक्सेशन करतात त्यांच्यावर काय परिणाम होतात आणि त्याचे फायदे काय आहेत? राजयोगावर भरपूर काही संशोधन झालेलं आहे. खास करून स्मार्टच्या कोर्समध्ये आम्ही त्याला स्ट्रेस बरोबर कनेक्ट करतो. कारण स्मार्टचा कोर्स आम्ही एक्झिक्युटिव्ह ज्यांना भरपूर टेन्शन असतं किंवा ज्यांचे विचार फार फास्ट फिरत असतात, कंट्रोल करायला त्यांना मुश्किल असतं, ज्यांना राग भरपूर येतो, त्यांच्यासाठी करवतो. त्यामुळे राजयोगाची आम्ही एनर्जी चॅनलाइज करतो ह्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी, की तुमचा स्ट्रेस कसा कमी होईल, तुमचं मन कसं शांत होईल. तर जसं आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत की आपल्या चेतनेमध्ये वेगवेगळे स्तर आहेत. आता जे माझ्या मनामध्ये विचार चालले ते चेतन मनामध्ये चालले, त्याच्या खाली अर्धचेतन मन असतं, त्याच्या खाली अचेतन मन आणि सगळ्यात आतमध्ये असतं सुप्राचेतन किंवा सुप्रा कॉन्शियसनेस असतं. तर आपल्यामध्ये ह्या वेळेला जे विचार आहेत ते कॉन्शियस माइंड मध्ये आहेत. जन्मापासून आतापर्यंत विचार सबकॉन्शियस किंवा अर्धचेतन मध्ये आहेत. मागच्या जन्मीचे सगळे विचार आपल्या अनकॉन्शियस मध्ये आहेत आणि जेव्हा आपण परमधाम मध्ये होतो, 5 तत्वाच्या पलीकडे, ती अनादी स्मृती ती सुप्रा कॉन्शियस मध्ये आहे. तर सुप्रा कॉन्शियस ही सगळ्यात हायेस्ट अवस्था आहे आणि राजयोगामध्ये एक अशी अवस्था येते ज्याला आम्ही बीजरूप अवस्था म्हणतो. बीजरूप म्हणजे बिंदू स्वरूप. जेव्हा आत्मा बिंदू स्वरूप आपल्या घरामध्ये परमधाम मध्ये स्थित होते, ती सगळ्यात शक्तिशाली अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये आपले सगळे पापकर्म भस्म होतात, म्हणजे निगेटिव्हिटी असतात त्या इरेज होतात आणि हा अनुभव लोकांना आम्ही बघतो की होतो आणि रिझल्ट आहे याचा. तर जसं आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत, आम्ही भरपूर असे पेशंट बघितले ज्यांचा हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झालेल्या. तर जसं त्यांनी राजयोगाचा अभ्यास केला आणि त्या ऊर्जेला परमात्म्याच्या हृदयावर सोडलं तर त्यांचे ब्लॉकेज ओपन झालेले आहेत. ही 90% ब्लॉक आर्टरी आहे. या 2 ठिकाणी 90% ब्लॉक आर्टरी आहे. ह्या पेशंटना बायपास सर्जरी करायची नव्हती, त्यांनी राजयोगाचा अभ्यास करून आपली आर्टरी ओपन केलेली आहे. हा इतर सुंदर केस आहे BK पांचाळ. तर ह्या पेशंटला 100% आर्टरी ब्लॉक होते, 100% बायपास, पण पेशंटकडे पैसे नाही आणि त्याची इच्छाही नव्हती. आमच्याकडे आला, आम्ही त्याला जीवन पद्धती परिवर्तन सांगितले आणि त्याच्याबरोबर राजयोगाचा अभ्यास. तर त्या राजयोगाच्या अभ्यासाने याची आर्टरी उघडली. असे भरपूर आमच्याकडे रिझल्ट आहेत की ज्याच्यामुळे राजयोगामुळे हे आजार सगळे ठीक होतात, तुमच्यातला राग कमी होतो. आम्ही अँगर पण मेजर करायच्या. पेशंटना जेव्हा आमच्याकडे यायचे त्यांच्यामध्ये भरपूर क्रोध असायचा, पण राजयोगाच्या अभ्यासाने तो क्रोध पण कमी व्हायचा, हे शांत व्हायला लागायचे. मेंदूमध्ये त्यांच्या चेंजेस व्हायचे, मेंदूच्या लहरी पण शांत आणि शीतल व्हायला लागायचं, त्यांचा परफॉर्मन्स वाढायचा. तर हे सगळे फायदे राजयोगामुळे होतात. डॉक्टर साहेब, अजून काही विशिष्ट असे शरीरावर काही इफेक्ट्स होतात का, परिणाम होतात का राजयोगामुळे? भरपूर काही आहे. तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतो. तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर खूप चांगली झोप लागते आणि जसं आपण स्लाइडमध्ये पाहतो की सायकोलॉजिकल फायदे पण भरपूर होतात. तुमच्या मनामध्ये जर कन्फ्युजन असेल तर कन्फ्युजन तर ती अवस्था दूर होते. डिप्रेशन तुमच्या कंट्रोलमध्ये यायला लागतं हळूहळू. तुमच्यामध्ये जे संघर्ष चालू असेल ते संघर्ष पण कमी होतात. तुम्हाला एक अतिंद्रिय
सुखाचा अनुभव होतो जे इंद्रिय सुखाच्या पलीकडले आहेत. तर असे पण सायकोलॉजिकल बेनिफिट होतात. मुख्य म्हणजे स्मार्ट मध्ये आम्ही बघितलं ज्या लोकांचा ॲटिट्यूड निगेटिव्ह असतो त्यांचा ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन देखील पॉझिटिव्ह व्हायला लागतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते सकारात्मक विचार करायला लागतात. कारण राजयोगमध्ये फक्त ध्यान नाही आहे, त्याच्याबरोबर ज्ञान पण आहे. रोज आम्ही ज्ञानाचा अभ्यास करतो. परमात्मा शिवने जी दिलेली आम्हाला महावाक्य आहे त्याचा आम्ही अभ्यास करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला सकारात्मक चिंतन करायला प्रेरणा मिळते. तर आमचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. आमच्या मान्यता असतात, बिलीफ सिस्टम त्या पॉझिटिव्ह व्हायला लागतात. आमचा आत्मविश्वास वाढतो. हा सगळे फायदे राजयोगाने होतात. डॉक्टर साहेब, तुम्ही आता खूप आम्हाला सुंदर अशी माहिती दिलेली आहे. आता जेव्हा की थोडं पिक्चर अजून क्लिअर होत आहे आम्हाला, मागच्या वेळेसही तुम्ही राजयोगाची माहिती दिलेली आहे. काही लोकांना वाटत असेल की रिपीटेड परत होत आहे, परंतु आता तुम्ही एक विशिष्ट माहिती दिली की आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, त्यांचं कोणत्या पद्धतीने मिलन होतं हेही तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. त्याचा एक छोटासा अनुभव आम्हाला नक्कीच करवा. डेफिनेटली. सर्वांनी सरळ बसायचं आहे. जसं आपण शिथिलीकरण अभ्यासामध्ये संपूर्ण शरीराला हलकं सोडलेलं, तसं डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत आपल्याला बिलकुल हलकं सोडायचं आहे. शांत व्हायचं आहे. माझं संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स होत चाललेलं आहे. दोन्ही पाय, दोन्ही हात, पाठीच्या मांसपेशी, छाती आणि पोटातील मांसपेशी बिलकुल शांत आणि रिलॅक्स होत चाललेल्या आहेत. मान आणि चेहऱ्यावरील मांसपेशी बिलकुल रिलॅक्स. ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये. स्वतःला अनुभव करायचा आहे की मी एक दिव्य प्रकाश 2 डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. शरीर एक वस्त्र आहे आणि मी ह्या शरीराचा मालिक आहे. शरीर विनाशी आहे आणि मी अविनाशी आहे. शरीरापेक्षा बिलकुल वेगळं. माझं घर या 5 तत्वांच्या पलीकडे, सूर्य चंद्र तारागणांच्याही पार, लाल सुनहरा प्रकाश जिथे आहे ब्रह्मलोकामध्ये, जिथे निराकार ज्योती स्वरूप परमपिता परमात्मा राहतात. आपल्या मन आणि बुद्धीद्वारे त्या ज्योतीला पाहायचं आहे की एक महाज्योती अतिशय शक्तिशाली माझ्यासारखीच, ती माझी पिता आहे, सर्व शक्तिवान परमात्मा, आणि मी देखील एक सूक्ष्म ज्योतिबिंदू परमधाम मध्ये आहे. परमात्मा शांतीचा सागर आहे आणि त्यांच्याकडून शांतीचा प्रकाश माझ्याकडे येत आहे. परमात्म्याकडून शांतीचा प्रकाश मी स्वीकार करत आहे. पवित्रतेची शक्ती माझ्यामध्ये धारण होत आहे. जन्म जन्मांतरचे पाप कर्म भस्म होत आहे. मी बिलकुल शुद्ध आणि पवित्र आत्मा, बिलकुल शांत आणि पवित्र, परमात्म्याकडून शक्ती भरून भरपूर होऊन स्वच्छ आणि पवित्र होऊन मी पुन्हा 5 तत्वांच्या दुनियेमध्ये या शरीरामध्ये निवास करत आहे. 2 डोळ्यांच्या मध्ये शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती. माझं मन आणि शरीर बिलकुल शांत झालेलं आहे. एकदम रिलॅक्स. हळूहळू पूर्ववत अवस्थेत यायचं आहे. डोळे उघडायचे आहेत जर बंद केले असतील तर. अँड रिलॅक्स. ओम शांती. अशा प्रकारे जर आपण रोज सकाळी उठल्यावर 20 मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी 20 मिनिटं आणि दिवसभरामध्ये प्रत्येक तासाला फक्त 1 मिनिट परमात्म्याची स्मृतीमध्ये राहिलो. सकाळी उठल्यावर आम्ही बघितलं की उठल्या उठल्या परमात्म्याला गुड मॉर्निंग करू, त्याच्या स्मृतीमध्ये 20 मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी 20 मिनिटं आणि दिवसभरामध्ये प्रत्येक तासाला
1 मिनिटासाठी आपण परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहिलो तर दिवसभर आपण ही अवस्था मेंटेन करू शकतो. सगळ्यात मोठा फायदा जो मी या योगाचा बघितलाय की कोणत्याही धर्माचा व्यक्ती, कोणत्याही वयाचा व्यक्ती हा योग करू शकतो आणि हा योग डोळे उघडे ठेवून करायचा असल्यामुळे एक परफेक्ट कर्मयोग आहे. डोळे बंद करून तुम्ही काम करू शकत नाही, तर काम करताना देखील ही अवस्था आपण मेंटेन करू शकतो. हा सायंटिफिक आहे. कोणतंही आसन किंवा प्राणायाम याच्यामध्ये करायची आवश्यकता लागत नाही आणि फायदे तर तुम्ही पाहिलेलेच आहे आणि पूर्ण विश्वामध्ये आहे. तर कोणीही हा योगाचा अभ्यास करू शकता. तर स्मार्ट जर तुम्हाला खरोखर बनायचं असेल तर आतून शक्तिशाली बना. जसं आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं की स्वामी विवेकानंद शक्तिशाली कारण त्यांचे चरित्र शक्तिशाली होतं. राजयोगाच्या अभ्यासाने आपलं चरित्र श्रेष्ठ बनतं आणि आपण दुनियेसमोर एक्झाम्पल बनतो. तर खऱ्या अर्थाने आपल्याला जर स्मार्ट बनायचं असेल तर रोज परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहा, स्वतःला त्याची संतान समजा आणि त्याच्याकडून सर्व शक्तींचा अनुभव करा आणि त्या शक्ती तुम्हाला दैनंदिन कार्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल ह्याची मला पूर्ण आशा आहे, गॅरंटी आहे. डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे. इतकी सुंदर तुम्ही माहिती आम्हाला दिलेली आहे. हा स्मार्टचा जो काही कार्यक्रम झालेला आहे, प्रोग्राम झालेला आहे, मला नक्कीच वाटतंय की सर्व दर्शकांना आवडला असणार आहे. दर्शक हो, इतकी सुंदर माहिती आपल्याला दिली की स्मार्ट जर बनायचं आहे तर आपल्याला आपलं चरित्र एकदम व्यवस्थित आणि आपल्याला स्वतःला खूप शक्तिशाली बनवायचं आहे. ज्याच्यासाठी स्वतःला एक आत्मा समजून परमात्म्याची आठवण करायची आहे, त्याच्याकडून आपल्याला शक्ती भरून घ्यायची आहे. ही कोणत्या पद्धतीने भरली जाते हेही आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा मनामध्ये काही शंका असतील, काही अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर नजीकच्या ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता किंवा आमच्या वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता. हा कार्यक्रम तर इथेच संपत आहे, परंतु नव्या विषयाबरोबर आपण नक्कीच पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.